नमस्कार, मी ज्योती. आज मी बनवणार आहे सगळे सोले आणि वांग्याची भाजी. जवळपास आत्ता तुरीच्या शेंगांचं सीझन संपत आलं आहे, पण आमच्याकडं आत्ता गावाकडून तुरीच्या शेंगा आणल्यात. त्यामुळं मी तुम्हाला ही सोल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. ही भाजी खायला एवढी भारी लागते ना, तुम्ही एकदा करूनच बघा, तुम्हाला खूप आवडेल. ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते. सुरुवातीला तुरीच्या शेंगांचे असे दाणे काढून घ्यायचे. काढलेले सर्व दाणे एकदा नीट साफ करून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये काही किडके दाणे असतात. त्यामुळे व्यवस्थित नीट साफ करून घ्यायचे. सुरुवातीला एक कढई ठेवायची. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकायचं. नंतर आले, लसूण, जिरं याची पेस्ट टाकायची. त्याला थोडं फिरवून घ्यायचं. नंतर मिडियम चिरलेला एक टोमॅटो टाकायचा. त्याला अर्धवट शिजवायचं. मग लाल तिखट, धनिया पावडर, हळद, कांदा, लसूण आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे. एकदा का मसाले व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली वांगी स्वच्छ धुवून टाकायची. नंतर धुतलेले तुरीचे दाणे टाकायचे किंवा सोले टाकायचे. त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. मग सोले आणि वांगं शिजण्यासाठी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. पाणी टाकताना गरमच पाणी टाका, कारण भाजीला खूप छान चव येते. इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला भाजीला रस्सा हवा असेल तर थोडं पाणी शिल्लक घालू शकता. पाणी घातल्यानंतर कढईवर लगेच झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं वांगे शिजेपर्यंत भाजी शिजू द्यायची. हे बघा, आपली भाजी छान शिजलेली आहे. आता याच्यावर कोथिंबीर घालायची. चला तर मग आपली गरम गरम सोले आणि वांग्याची भाजी तयार आहे. अशा प्रकारे एकदम साध्या पद्धतीने सगळे सोले वांग्याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.